इंदसदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीदगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिकाय संग्रहमध्ये 104 नंबरची गाथा बघत होतो, जी पहिल्या अधिकाराची शेवटची गाथा आहे. त्या दिसायला काय सांगितलं त्या गाथेमध्ये? 103 गाथेमध्ये सांगितलं होतं प्रवचनाचा सार पंचास्तिकाय संग्रह आहे. आता त्याच्या पुढचं वर्णन सांगतात या गाथेमध्ये की त्यामध्ये मला माझा जीवास्तिकायच उपयोगी आहे. त्याला मी जाणलं असताना माझ्या रागद्वेष मोहाचा नाश होतो. म्हणजे दर्शन मोहाचा आणि चारित्र मोहाचा नाश होतो. हे दोन्हींचं कथन सांगतायत. आणि त्याचा क्रम काय आहे? दुःख मोक्ष कारणस्य क्रमम कथयति अथ दुःख मोक्ष कारणस्य क्रमम कथयति. आता दुःखाच्या नष्ट करण्याच्या कारणांचा क्रम सांगतात. कुठल्या क्रमाने तुमच्या दुःखाचा नाश होणार, कोणाकोणाला नाश करायचा आहे, त्याचा क्रम काय आहे, तर हे सांगताय तिथं. मुनिऊन एतदठ्ठं तमनुगमनुज्जदो निहदमोहो पसमिय रागदोषो हवदिहद परावरो जीवो. असं घ्या डोक्यावर, जिनवाणी ऐकायला डोक्यावर घेऊन बसायचं. सीमा भाभी आजच दिसलाय तुम्ही म्हणून सांगितलं. ते म्हणणार उद्यापासून व्हिडिओ बंद. तर काय सांगायले? मुनिऊण म्हणजे जाणून हा शब्दाचा अर्थ आहे. कोणाला मुनिऊण? जाणून. जीवो एतदठ्ठ मुनिऊण. जीव अशा रीतीने अर्थाला, या अर्थाला जाणून, म्हणजे जीवास्तिकायाला जाणून. 5 अस्तिकायांना जाणलं, त्यामध्ये माझं जीवास्तिकाय आहे ते जाणलं. जाणून म्हणजे ज्ञान करून, त्यापूर्वक पहिल्यांदा श्रद्धान करून, ज्ञान करून. तम अनुगमन उज्जदो, काय सांगितलं होतं अर्थ? त्याचं अनुगमन करण्यामध्ये उद्यत होतो, म्हणजे त्याच्यामध्येच नित्य स्थित राहण्याचा प्रयत्न करतो. त्यात अनुगमन करण्यामध्ये जो उद्यत होतो तो निहद मोहो, मोहाचा हत म्हणजे घात करतो. पुढं काय करतो? पसमीय रागत दोषो, म्हणजे क्रम सांगितला. पहिला जीवास्तिकायाला जाणलं, पुढं त्याचं अनुगमन केलं, म्हणजे पुन्हा पुन्हा वारंवार तसं अनुभवण्याचा प्रयास केला, प्रयोग केला, तर मोहाने रहित झाला, निहद मोह रूप झाला, म्हणजे मोहाचा घात केला. त्याच्यानंतर पसमीय रागत दोषो, रागद्वेषाचा नाश केला, म्हणजे दर्शन मोहाचा क्षय आणि चारित्र मोहाचा क्षय कुठं होतो? 4 ते 7 मध्ये दर्शन मोहाचा क्षय होतो. जाणलं की होतोच. कुठं? तिथं गुणस्थानात नाही, इथं होतो हे सांगायचंय. म्हणजे इथं झाल्यावर तुम्ही गुणस्थान काय होते ते सांगताय. बरोबर आहे. काय 4 ते 7 गुणस्थानामध्ये दर्शन मोहाचा क्षय होतो, म्हणून निहत मोह झाला पहिला, हे घेतलं. आणि नंतर पसमीय रागत दोषो, मग राहिलेले चारित्र मोहनीय आहे ते नंतर प्रशमित होतात. म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला स्वभावाला जिंकायचं आहे, त्याच्यापूर्व काय होणार? दर्शन मोह नष्ट होणार, त्यानंतर चारित्र मोह नष्ट होणार. असं झाल्यानंतर काय होतो? हद परावरो जीवो, तो जीव पर आणि अपर बंधाचा घात करतो, म्हणजे पूर्वबंधाचा आणि उत्तर जे काय आश्रवबंध होणार आहे त्यांचा घात करणारा होतो. म्हणजेच काय झालं? कर्मापासून, बंधापासून मुक्त झाला, म्हणजेच दुःखापासून मुक्त झाला. हा दुःखमुक्त होण्याचा क्रम आहे. कुठलाही जीव असू दे जो मोक्षगामी झाला, जो अनंत सुखी झाला, तर त्याचा क्रम हाच असणार. काय काय सांगा, काय झालं? जीवास्तिकायला जाणलं, त्याचा पुन्हा पुन्हा अनुभव केला, त्यामुळे दर्शन मोहाचा क्षय झाला आणि अनुक्रमाने चारित्र मोहाचा पण क्षय झाला. त्याच्यानंतर
हदपरावरो. पर आणि अपराचा हा म्हणजे आसरवबंध थांबले तरच तिथं निर्जरा होऊन तुमची उपयोग आहे, नाही तर इकडं निर्जरा पण चालू आहे आणि आसरवबंध पण चालू आहेत, मग कसं मोक्षाला जाणार. म्हणून सांगतायत सगळी शक्ती परिणामामध्ये आहे आपल्या, फक्त आपले परिणाम आपण स्वतःमध्ये जोडले तर हे कार्य बहिरंगामध्ये सगळं होत राहणार आहे, त्याला आपल्याला करायची गरज पडत नाही. काय म्हणले मा, काय म्हणायचं आहे? हां बरोबर, कर्ममुक्त होणार, दुःखमुक्त होणार. म्हणजे कर्म आहे तर दुःख आहे, दुःख आहे तर कर्म आहे, परत कारण कार्य संबंध सांगतो आपण. म्हणजे मी माझ्या परिणामात डिस्टर्ब होतोय तर नियमाने आश्रवबंध होणारच. मग कुठपर्यंत आश्रवबंध आहे जीवाला? मोहामध्ये. मोहाचा आश्रव कुठपर्यंत आहे? चारित्र्य मोहाचा 10व्या 10व्या गुणस्थानापर्यंत आश्रवबंध आहे. आणि 9व्या गुणस्थानापर्यंत 10व्यात बंद नाहीये. बर, बहिणीलाच विरोध. बरोबर आहे. 10व्या गुणस्थानामध्ये उदय आहे, अजून सत्व आहे, त्या अपेक्षेने त्याचा आहे म्हणा आश्रवबंध 9व्या गुणस्थानापर्यंत. आणि मिथ्यात्वाचा आश्रवबंध कुठपर्यंत? मिथ्यात्वाचा आश्रवबंध पहिला गुणस्थान. मिथ्यात्वाचा आश्रवबंध कुठपर्यंत? आश्रवबंध पहिल्याच गुणस्थानात, वर नाही चढवायचं त्याला. म्हणजे थांबवलं ना आश्रव जेव्हा 4थ्या गुणस्थानात गेला. सत्व आहे, पडून आहेत ते मिथ्यात्वाचे कर्म, पण पहिल्या गुणस्थानातच आश्रवबंध चालू आहे. पुढच्या तर मिथ्यात्वाला उपशमित केलंय किंवा क्षयक्षम केलंय किंवा क्षय केलाय तर संबंधच नाही. काय म्हणताय सीमा भाभी, काय बोलायचंय का? नाही. म्हणजे पहिल्या गुणस्थानातच मिथ्यात्वाचा आश्रवबंध आहे. मिथ्यात्व म्हणजे काय हो? मिथ्यात्व म्हणजे कर्म नाही सांगायचंय मला, कर्म नका बघू, परिणाम आपले. मिथ्यात्व म्हणजे आपले खोटे भाव आहेत. मग त्याचा आश्रवबंध कुठं आहे? आपण पडताळा करू शकतोय. कर्म तर दिसणारी गोष्ट नाही आहे. कुठले कर्म आले गेले हे तुम्हाला दिसत नाही. त्यामुळं सांगतायत की आपल्या परिणामांना तर आपण ओळखू शकतो. आपण कुठले परिणाम करतोय, तर कुठल्या गुणस्थानात आहे, कोणाचा आश्रवबंध होतोय, किती दुःख भोगावं लागणार, सगळं मला माझ्या परिणामातून समजतंय. म्हणून परिणामात सावधान राहा हे सांगितलं. काय म्हणलं? जेव्हा मिथ्यात्व इज इक्वल टू एकत्व, ममत्व, कर्तृत्व, भोक्तृत्व. हे लय मोठे मोठे शब्द वाटते तो, त्यामुळे ते लोकांना कळत नाही की काय मिथ्यात्व नक्की. असं काहीतरी भयंकर आम्ही काय नाही आहेत असले. ते असेल कोणाचे तर दुसऱ्याकडं. तर जिथं फक्त म्हटलं शरीरात मीची बुद्धी आहे समजून घ्या, तिथं अजून मिथ्यात्व आहेच. कोणाच्या शब्दाने आपल्याला घात होतोय, तिथं आपण रागीद्वेषी होतोय, स्वतःला दुःखी मानतोय, समजून घ्या मिथ्यात्व आहे. म्हणून काय करायचं आजच्या दिवशी? काय करणार हो आजच्या दिवशी? आजच्या दिवशी काय करायचं नाही समजून? म्हणजे आजच्या दिवशी क्षमा करायचं हे सांगिना मी तुम्हाला. मिथ्यात्व सोडायचं हे सांगायला लागले. मिथ्यात्वात राहतंय हेच खरं क्रोध आहे. जीवाला जीवाची ओळख नाहीये तर हाच खरा क्रोध आहे. त्या क्रोधाला जिंका तर ती क्षमा सहज स्वभावात प्रगटते, कारण क्षमा ही स्वभाव पर्याय आहे. जीवाचा स्वभाव आहे तो. जसा आहे तसा स्वभाव कधी प्रगट होणार? जाणलं की प्रगट होणार. म्हणून माताजींनी आज सांगितलं सकाळी प्रवचन ऐका सगळेजण घातलेलं आहे. तर क आणि श मिळून क्ष झाला. बरोबर? क म्हणजे कारण परमात्मा, श शेते शीती असं काय त्याचा धातू आहे, त्याचा अर्थ होतो राहणे. म्हणजे झोपणे असा अर्थ आहे ॲक्च्युली. स्वभावात झोपणे, स्वभावात राहणे असं. तर क्षचा अर्थ क्ष आणि मा झाला. मा म्हणजे केवळ ज्ञानरूपी लक्ष्मी, जो आपला पुन्हा स्वभाव आहे. म्हणून क्षमाचा अर्थ सगळा स्वभावामध्ये लावायचा आहे. बाहेर कोणाला हात जोडून क्षमा करणं, मागणं, काय तिकडं क्रोधाचा नाश करणं, हे सगळं बाह्य झालं, निगेटिव्ह झालं. क्रोधाच्या अभावात क्षमा प्रगटते म्हटलं तर सगळी नास्तिरूप कथन झालं हे, असं सांगितलं आम्हाने. मग काय आहे अस्तिरूप कथन? मी क्षमा स्वरूप आहे हे जाणणं.
आत्म्यामधून. हा, आत्मानुभूती घेणं ही खरी क्षमा आहे. आणि माताजीने सांगितलं की जे सगळे 10 धर्म आहेत ते 10ही धर्म शुद्धात्मानुभूती आहेत. क्षमा, सुदे, मार्दव, आर्जव, शौच, सत्य, संयम सगळ्या रूपाने तिथं शुद्धात्मानुभूती बघा किंवा शुद्ध स्वभाव बघा. हा, षोडश कारणाचं पण असंच लावायला पाहिजे. बरोबर. बरोबर. षोडश कारण स्वभाव आहेत, जे काय तिथं दिलेल्या भावना आहेत ना तुमच्या. मग भावना म्हणजे तिथं काही क्रिया नाही किंवा पर्याय नाही आहे, ती तसा मी आहे हे सांगितलं जातंय. दर्शन विशुद्धी म्हणजे विशुद्ध स्वभाव आहे, विशुद्ध दर्शन स्वभाव आहे माझा, त्याला जाणलं की पर्यायामध्ये दर्शन विशुद्धी प्रगट झाली. मग असं सगळ्या रूपाने जाणायला पाहिजे. हा, स्वभाव तसा आहे जाणा तर तिथं तो धर्म प्रगट झाला म्हणलं जाईल. हा, तर मला काय सांगायचं होतं की आम्हांनी सांगितलं काय आज की म्हणले महाराजजी, वीरसागर महाराजजी निरंतर अनुभूती घेत होते, हे दिसत होतं त्यांच्या चर्येमधून. म्हणजे कशासाठी सांगत होते की क्रोधाचा अभाव झाल्यावर क्षमा प्रगटते असं तुमचं म्हणणं आहे ना. तर महाराजांनी प्रॅक्टिकली दाखवायचे की इथं स्वभावाला जाणा तर क्रोध राहत नाही पर्यायामध्ये. मग त्या क्रोधाला नष्ट करायला जायचं गरज नाही आहे. विषय बदला ना. बाहेरच्या गोष्टीकडे पाहून आपल्याला क्रोध होतोय तर स्वतःकडं नजर द्या, स्वतःकडे उपयोग लावा तर क्षमा प्रगट होणारच. म्हणून सांगतायत की क्रोध आल्यावर प्रॅक्टिकल करून बघायला पाहिजे असं. म्हणजे क्रोध यायच्या आधी करायला पाहिजे, आल्यावर नाही. आता हे जीवा का विकारी झाला, का विभाव केले, असं स्वतःला संबोधन करायचे महाराजजी सगळं डायरीमध्ये. हा, बरोबर. म्हणून तर ते जसे शब्द प्रगटतेत ना, अनुभव घेणाऱ्याचेच ते शब्द असतात की मी वाचाळ झालो, माझं चुकलं, क्षमस्व. हे क्षमस्व शब्द तुमच्यासाठी नव्हते, वाचणाऱ्यांसाठी किंवा ज्याच्यावर कषाय झाले त्यांच्यासाठी. स्वतःला उपस्थापित करत होते ते. म्हणून तर छेदोपस्थापना चारित्र असतं त्यांचं. जेव्हा असं म्हटले ना माताजी आज की महाराज आहार घेताना सुद्धा 6व्या 7व्यात झुलत होते, असं अक्षरशः माझ्या डोळ्यासमोर उभारलं चित्र. काय महाराजांची चर्या असेल की ते आपल्याला सहज वाटतंय वाचणं 6वं 7वं गुणस्थान झुलतात ते म्हणून. पण असं समोर प्रॅक्टिकली बघायला मिळायचं तेव्हा ज्यांनी त्यांच्या सहवासात होते त्यांना. मग तसं आपल्याला यायला पाहिजे का नको. म्हणून मला आज ते आम्हांकडे बघितलं सगळं तेच जाणवत होतं की ते सुद्धा सतत आत बाहेर चालू असतं त्यांचं. मग तसं आपल्याला का नाही करता येतो. प्रयत्न तर करू शकतो, अभ्यास करू शकतो. काय करायचं आहे तुम्हाला? अभ्यास. कसला अभ्यास करायचा आहे? अभ्यास करायचा. अभ्यास म्हणजे काय पुस्तक वही घेऊन बसू नका. अभ्यास म्हणजे प्रॅक्टिकल करायचं आहे तुम्हाला. अनुभव आहे. अभ्यास तोच अभ्यास आहे आपला खरा. आता दुसरं काय राहिलं नाही. शब्द सगळे समजलेत आता. जीव पुद्गल धर्म आकाशकाल समजलं ना, जिनवाणी समजली सगळी. त्यात फक्त आता जीवाला धरा आणि जाणा तसा मी आहे तर दुःख मोक्ष सहज होणार. वाचताय का दीपालीबेन? हो. जयसेनाचार्यजींची टीका आहे. मतवा अर्थ दुःख तेच ना. अर्थ दुःख झालं की ते वाचलं मग अशी पुढं. मत्वा विशिष्ट स्वसंवेदन ज्ञानेन ज्ञात्वा तावत. काय अर्थ? विशिष्ट स्वसंवेदन ज्ञान से जाणून जानकर मानकर उस तरह. तावत म्हणजे निश्चयाने किंवा वास्तविक रूपाने विशिष्ट स्वसंवेदन ज्ञानाने. मतवा म्हणजे मानून जाणून. कोणाला? कोणाला? इमं प्रत्यक्षीभूतम नित्य आनंद एक शुद्ध जीवास्ति काय लक्षण. अर्थम विशिष्ट पदार्थम. कोणाला जाणून? इमं म्हणजे या प्रत्यक्षीभूत नित्य आनंद एक शुद्ध जीवास्ति काय लक्षण रूप अर्थाला जो विशिष्ट पदार्थ आहे त्याला जाणून. कोण आहे हा? म्हणजे ही सगळी विशेषणं आपल्याला दिली आहेत.
कसा आहे स्वभाव? प्रत्यक्षीभूत आहे. म्हणजे किती कष्ट करावे लागणार हो तुम्हाला स्वभावाला जाणण्यासाठी? कुठल्या मंदिरात जायचं आहे, तीर्थक्षेत्रावर जायचं आहे, 10 उपास करायचे, काय काय करावं लागणार? डोळे झाकून बसायचं आहे, तपस्या करायची आहे, काय करावं लागतंय? सगळ्यात मोठं कार्य हे करायचं. कसं करायचंय? आत्म्याचा अनुभव घ्यायचा. बस बाहेर आहे ना तुमची नजर, ती आत घाला. दृष्टी जिथं बाहेर आहे तिथं निमाने परामध्ये आहात. जिथं स्वभावामध्ये आहे दृष्टी तर निमाने आनंद आहे. म्हणून सांगतायत या की बसा. 10 मिनिटं ऐकायला बसताय शास्त्राला? होय, थोडं थोडं येत असेल की? आलं की? ऐकताय की? आता जाणा, ध्यान करत जावा. बर, आत्म्याला जाणत जावा. मी जाणणारा आहे. करणारा मी नाही, जाणणारा आहे. काय हे सगळं करतो पण मी जाणतोय हे जाणा. बर, जिथं आहे तिथं ध्यान करत जावा. तर काय करायचंय? प्रत्यक्ष आहे इथं. प्रत्यक्ष करायचं नाहीये कोणाला, बाहेर जाऊन कोणाला कष्ट करायचे नाहीये तसं, किंवा काय तुम्हाला साधन वापरायचं नाहीये. ज्ञान माझ्याजवळ आहे, विषय माझ्याजवळ आहे, तो प्रत्यक्ष आहे. म्हणून सांगितलं त्या प्रत्यक्षीभूत आत्म्याला जाणून. कसा आहे अजून तो आत्मा? नित्य आहे. केली का भावभासना? मी नित्य आहे. मी आहे तो नित्य आहे, नित्य आहे तो मी आहे. कधीच माझा नाश होणार नाही आहे. किती सुंदर वस्तू आहे ती. आनंद स्वरूप आहे. म्हणजे आनंद बाहेर मानताय तुम्ही. काय आज दशलक्षणचा पहिला दिवस, पर्व आनंद. कशात आनंद हो? त्या गोष्टीत आनंद नाही आहे बाहेरच्या. म्हणून सांगतायत काय? स्वभाव तिथं आनंदमय आहे. तर कुठलाही उदय असू दे, कुठलाही दिवस असू दे, कुठलीही पर्याय असू दे, सगळ्या ठिकाणी आनंद आहे. त्या स्वभावाला जाणा. कसा आहे अजून जीव? एक शुद्ध जीवास्तिकाय रूप आहे. एक आहे, शुद्ध आहे. का शुद्ध आहे हो? स्वभाव आहे त्याचा तो. बर, का शुद्ध आहे मग? जसा आहे तसा राहतो. तुम्ही काय करायला जाताय? पराशी मिसळायला जाताय, पराला आपल्यामध्ये घ्यायला जाताय, म्हणून तिथं अशुद्धी आहे. पण स्वभाव असा आहे की प्रोटेक्टेड. सगळ्या साईडनी तुम्हाला कुठून कोणाला एंट्रीच नाही आहे आतमध्ये. प्रत्येक द्रव्याचा स्वभाव असा शुद्ध आहे. म्हणून प्रत्येक द्रव्यातून हा बोध मिळतो. पण मला माझा बर बर काय सांगितलं म्हणे आम्हांनी काल? की आज सांगितलं ऊसाचं काय शेती करत असताना त्यामध्ये समजा मिरचीचं पीक लावलं. सांगा, मिरची गोड झाली का ऊस तिखट झालं? दोन्ही आपला आपला स्वभाव सोडत नाही. लावून बघू नका. म्हणजे लावला तरी सुद्धा तुम्हाला तेच दिसणार आहे की ऊस गोडच राहणार आणि मिरची तिखटच राहणार. मग त्यांना पुद्गल असताना स्वभाव सोडायचं नाही हे समजतंय. मग जीव का आपला स्वभाव सोडतो? जीव का विकारी होतो, अशुद्ध होतो, अज्ञानी होतो, विकल्पात जातो? म्हणून आहे स्वभाव शुद्ध. जरी तुम्हाला आता विकारी भाव झाले, कशाय झाले, तरी सुद्धा त्याच समयाला दृष्टी वळवा, मी शुद्ध आहे, तर ते न्यूट्रल होऊन जातील सगळे कशाय सुद्धा. राहणार नाहीत काही, त्यांचं अस्तित्व सगळं नष्ट होऊन जाईल. म्हणून प्युअर जसा आहे तसा स्वभाव असा राहतो, नित्य राहतो, अनादि अनंत. म्हणून त्याचा आश्रय घेतला तर पर्यायात सुद्धा शुद्धता प्रगट होते. मग असा तो विशिष्ट पदार्थ आहे. हां बर.
हम्म. हम्म. आत्मप्रदेश. हम्म. हम्म. बर, म्हणजे पाप कोणी केलं? परिणामातून पाप झालंय ना. मग परिणाम कुठं आहे? तिथं सगळीकडे आसरव बंद आहे, तिथं सगळीकडे दुःख भोगावं लागणार. असं नाही की डोळे दुखाले म्हणजे डोळ्याचं पाप होतं म्हणून डोळे दुखत आहेत. म्हणजे वेदन तर सर्वांगामध्ये चालू आहे, कारण परिणाम सर्व एकच आहेत, अखंड आहे जीव. मग तसं म्हणतायत म्हणून की तुम्हाला जेव्हा दुःख भोगावं लागतं तेव्हा असं काय पार्ट वाईज नाही आहे, इथं दुखलं तिथं दुखलं वगैरे. वेदन तर संपूर्ण आत्मप्रदेशामध्ये आहे. म्हणून जिथं पराकडं दृष्टी घालणार तिथं नियमाने दुःख आहे, तिथं वेदना आहेत. मग इथं वेदन करा आत्म्याचं तर सगळ्या वेदना नष्ट होणार. शरीराला का म्हणताय मला हे कळेल. हां हां बरं, म्हणजे संपूर्ण जीवाचे आता प्रदेशाकडून आपल्याला अनुभव नाही करायचा आहे. अखंड आहे जीव तर अखंड वेदन चालू आहे, एक वेदन आहे ते. मग त्याचं वेदन करा तर वेदना राहणार नाहीत. वेदनांचा अनुभव करत राहतो म्हणून त्याच्यातच अडकतो. आणि मी वेदना जाणणारा हे बघत राहतो, पण तिथं जाणणारा आहे वेदना शरीरात आहेत ते भिन्न आहेत हे विसरून जातो, म्हणून आकुलित होतो. म्हणून आज प्रयोग करा. जेव्हा शरीरात वेदना व्हायला लागल्या होणार आहेत, आज अनेकांना उपास वगैरे आहे तर सगळं शरीर बोलायला लागतं, कारण कर्म बोलत असतात. मग त्या कर्मांना निरुत्तर करायचं तर असं वेदन करा की कर्मापासून भिन्न मी जाणणारा आहे, तर अधिक निर्जरा होणार. तम शुद्ध जीवास्तिकाय लक्षणम अर्थम अनुलक्षणीकृत्य समाश्रित्य गमन उद्यतः तन्मयत्वेन परिणमन उद्यतः. काय सांगायले? पहिली स्टेप सांगितली की विशिष्ट स्वसंवेदन ज्ञानाने शुद्धात्म्याला जाणून. पुढची स्टेप सांगतायत त्या शुद्ध जीवास्तिकाय लक्षण रूप अर्थाला अनुलक्षण करून त्याचा आश्रय करून गमनामध्ये उद्यत झालेला. गमन म्हणजे आता ज्ञानार्थक घ्यायचे, काय गत्यर्थक धातू ज्ञानार्थक असतात, म्हणून गमनात उद्यत झालेला म्हणजे जाणण्यासाठी उद्यत झालेला तन्मय रूपाने परिणमनामध्ये उद्यत होतो. म्हणजे काय? त्या रूपाने ज्ञान रूपाने परिणमन करावं, दुसरं काय करायचं नाही आहे तुम्हाला. लय अवघड काय कार्य नाही आहे. ज्ञान जसं आहे तसं ज्ञानानुसार परिणमन करणं ह्यालाच म्हणायचं चारित्र. यालाच म्हणायचं काय? परिणमन, गमन. बाहेर करायचं नाही आहे काय. हां, मग आम्हाने आज काय सांगितलं? उपास केलेले आहेत कोण? 5 उपास, 10 उपास. त्यांचे विचार काय? पाणी कधी घ्यायचं, किती घ्यायचं, कुठं घ्यायचं, म्हणजे सगळे हे चिंतन करण्यापेक्षा काय करा म्हणतायत? काय करायचं? म्हणजे खाण्याचाच विचार केला ना तुम्ही. कुठं तिथं स्वभाव समजला आपल्याला, म्हणून सांगतायत तुम्ही काय करा? खाणारा नाही आहे, जाणणार आहे ह्याचं वेदन करा. म्हणून महाराजांचं उदाहरण देऊन सांगितलं, ते खात असताना सुद्धा खात नव्हते आणि आपण न खाता सुद्धा खातोय. आज काय खाल्लं नाही आहे, उद्या काय काय खायचं. म्हणजे खाण्याचाच निरंतर विचार तर किती आनंद येणार हो तुम्हाला. मग उपवास काय झाला नक्की? मग काल आपण जे लावलं ना तेच आज सगळं आम्हांनी सांगितलं. उपवास म्हणजे काय करायचं? निकटवास करायचं आहे तुम्हाला. स्वभावाच्या निकट राहा तर तो खरा उपवास आहे. तर शुद्ध जीवास्तिकाय लक्षण रूप अशा त्या आत्म्याचा आश्रय घेऊन तन्मय रूपाने परिणमन करण्यात उद्यत झालेला किंवा उद्यत होतो. पुढं शुद्धात्मा एव उपादेय इति रुचि रूप निश्चय सम्यक् प्रतिबंधक प्रतिबंधक. सावकाश वाचा, गडबड नाही आहे, चुकू नका. शुद्धात्मा एव उपादेय इति रुचि रूप निश्चय सम्यक् प्रतिबंधक दर्शन मोह भावात. काय काय
दर्शन मोह अभावात तदनंतरम निहत मोह तदनंतरम अनंतरम तदनंतरम निहित मोह निहत नष्ट निहत दर्शन भाभी निहत मोह नष्ट दर्शन मोह. काय झालंय? शुद्धात्मा एव उपादेय. जेव्हा आता हा जीव जाणून परिणमन करतोय आत्म्यानुसार, तर तसं परिणमन करून शुद्धात्माच उपादेय आहे अशा रीतीने रुची म्हणजे श्रद्धानरूप निश्चय सम्यक्त्व, त्याचं प्रतिबंधक कोण आहे? दर्शन मोह. त्याचा अभाव झाल्यामुळे म्हणजे आता भाव दर्शन मोह घ्या. जेव्हा शुद्धात्म्याच्या श्रद्धेचा प्रतिबंधक असा तो दर्शन मोह रूप परिणाम म्हणा, त्याचा अभाव झाल्यामुळे त्याच्यानंतर हा जीव काय होतो? निहत मोह म्हणजे दर्शन मोहाला नष्ट करणारा होतो. दर्शन मोह त्याचा राहत नाही. बस किती मस्त झालं जीवन तिथं. तुम्हाला जिंकायचे स्वतःला ना, बहिरंगात दर्शन मोह नष्ट झाला तर कधीच पुन्हा तुम्हाला मिथ्यात्वामध्ये जाता येणार नाही. मग तेवढ्यासाठी निरंतर पुरुषार्थरत राहावं लागणार. स्वभावाचं वेदन निरंतर करत राहा तर या दर्शन मोहाची शक्ती आपल्यासमोर काही नाही. पुढं निश्चल आत्म परिणती रूप निश्चय चारित्र प्रतिकूल चारित्र. कसं वाचायचं? निश्चय चारित्र प्रतिकूल चारित्र मोह अभावात. निश्चय चारित्र प्रतिकूल चारित्र मोहोदय अभावात अनंतरम प्रशमित रागद्वेष एवं. थांबा झालंय वाक्य. प्रशमित रागद्वेष काय होतो? दर्शन मोहाला नष्ट केलं. पडायचं सगळं. दर्शन मोह नष्ट झाल्यानंतर काय होतोय? रागद्वेषाला प्रशमित करतोय हे सांगताय. मग ते करत असताना कशा रीतीने? तर निश्चल आत्मपरिणती रूप निश्चय चारित्र. वर सांगितलं होतं निश्चय सम्यक्त्व कशाला म्हणलं? शुद्धात्माच उपादेय आहे अशी रुची, ह्याला म्हणलं निश्चय सम्यक्त्व. निश्चय चारित्र म्हणजे काय? निश्चल आत्मपरिणती रूप निश्चय चारित्र. म्हणजे आत्मरूपाने ज्ञानरूपाने परिणती हेच चारित्र आहे. त्याच्या प्रतिकूल जे चारित्र मोहाचा उदय आहे त्याचा अभाव झाला असताना त्याच्यानंतर हा जीव काय होतो? रागद्वेषाला प्रशमित करणारा होतो. म्हणजे रागद्वेषाने रहित होतो. पहिल्यांदा दर्शन मोहाला जिंकलं आणि मग चारित्र मोहाला जिंकलं म्हणलं जातं. एवं सॉरी मी तुम्हाला लॉक केलं. एवं पूर्वोक्त प्रकारेण स्वपरयोः भेदज्ञाने सती. कसं सती कसं वाचायचं? स्वपरयोः भेदज्ञाने सती शुद्धात्मरुचिरूपे सम्यक्त्वे तथा एव शुद्धात्मस्थितिरूपे चारित्रे च सती पश्चात् भवति. एवं अशा प्रकाराने पूर्वोक्त प्रकाराने स्वपराचं भेदज्ञान झालं असताना स्व काय आणि पर काय? काय हो? स्व काय आणि पर काय आहे? स्व म्हणजे शुद्धात्मा आहे आणि त्याला सोडून जे सगळे परिणाम परद्रव्य पर्याय सगळं पर आहे त्यापासून भेदज्ञान झालं असताना शुद्धात्म्याची रुचिरूप सम्यक्त्वामध्ये आणि शुद्धात्म स्थितीरूप चारित्रामध्ये म्हणजे सम्यक्त्व आणि त्यापूर्वक चारित्र दोन्ही सांगितलं. दर्शन मोहाच्या अभावात सम्यक्त्व आणि चारित्र मोहाच्या अभावात चारित्र. शुद्धात्म स्थितीरूप चारित्रामध्ये असताना पश्चात होतो. कसा होतो? काय होतो? हे पुढे सांगतायत. कथम भूतः कसा होतो? हत परापरः. हत पर म्हणजे काय असतं? पर आणि अपराचा घात करणारा होतो. पर काय आहे? अपर काय आहे? कर्मांचा आश्रव बंध. जो पूर्व कर्मांचा बंध आहे त्यांचा घात करणारा होतो आणि म्हणजेच निर्जरा करतो. घात करतो म्हणजे स्थितीत असलेल्या कर्मांना कसं घात करणार हो? स्थितिकांड घात वगैरे म्हणता ना तुम्ही लोक, पण ते पण स्थिती कमी झाली अनुभाग कमी झाला हे नाही.
पूर्ण कर्मांचाच घात करतो म्हणजे निर्जरा करतो असं म्हणा. तर पूर्वबद्ध कर्मांची निर्जरा करतो आणि अपरचा घात करतो म्हणजे काय, पुढे येणारे जे आश्रव बंध होते, माझ्या अशुभ परिणामाने जे काय अशुभ कर्मांचं मला बंध होणार होता त्यांचा घात करतो म्हणजे संवर करतो. मग तिथं शुद्ध स्वभावाला जाणलं असताना या अशुद्धी स्वभावामध्ये येत नाहीत, म्हणून हत परापर असा होतो हे सांगितलं. मग इथंपर्यंत गाथेचा भाव सांगितला, त्याच्या पुढे अध्यात्म सांगतायत. समजून काय फायदा आपल्याला, ही गाथा समजून काय फायदा तुम्ही सांगा. तुम्हाला आचार्यांचा आचार्यांना माहिती आहे. ही गाथा समजून काय फायदा. म्हणजे थेरॉटिकल ज्ञानामध्ये अडकू नका. गाथा फक्त शिकून पाठ करून त्याचा आनंदाला नको. त्याच्या पुढे जाऊन त्यांना काय सांगायचं हे समजायला पाहिजे. त्यांना म्हणायचं प्रयोग करा. प्रयोग केला तरच आनंद आहे, तरच दुःखाचा क्षय होणार. सांगा काय करायचंय, काय फायदा समजून गाथा. रोहिणी काकी कुठे गेला, काव्या, अनिता काकी बोला. बर त्यांचं ऐकू काय म्हणते आचार्य. अत्र परम आनंद ज्ञानादी गुण आधारत्वात् परशब्देन मोक्षः भण्यते. परशब्द वाच्यात पंचमी आहे ना. परशब्द वाच्यात मोक्षात अपरः भिन्नः पर अपरः संसारः इति हेतोः विनाशितः पर अपरः येन सह भवति हत परः अपरः नाही हत परापरः एक शब्द घ्या, तो त्याची व्युत्पत्ती करून सांगितली आहे ना. नष्ट संसार सहकः भव्य जीव. काय सांगायला लागले, भव्य जीव काय करतो, तर त्यासाठी त्यांनी वेगळा अर्थ काढला. आपण आता हा हत परापरचा अर्थ सांगितला ना, की पूर्व आणि उत्तर कर्मांच्या बंधांचा अभाव करतो. तर आचार्यांनी वेगळा अर्थ काढला. काय केलं त्यांनी, परापर म्हणजे संसार, त्या संसाराचा हत म्हणजे घात करणारा होतो. कोण, भव्य जीव. काय त्यांनी कर्माकडे लावलं होतं ना आज पहिल्यांदा. मग अध्यात्म आता सांगतात जयसेनाचार्यजी की येथे परम आनंद ज्ञान आदी गुणांचा आधार असल्यामुळे परशब्दाने मोक्ष सांगितला, पर आणि अपर शब्दाने संसार सांगितला. परशब्दाने मोक्ष आणि अपर शब्दाने संसार. तर परशब्दाने मोक्ष सांगितला जातो. परशब्द वाच्याहून मोक्ष अपर आहे म्हणजे भिन्न आहे. पराहून अपर असणाऱ्या संसाराचा घात करतो, म्हणून परापर म्हणजे संसार. कळलं का काय सांगितलं, कशी व्युत्पत्ती केली. पर म्हणजे म्हणलं उत्कृष्ट श्रेष्ठ काय आहे, मोक्ष किंवा अतिंद्रिय आनंद अनंत सुख, हे पर या शब्दाने. या पराहून अपर म्हणजे भिन्न काय हो, दुःख आहे, संसार आहे, क्षणिकता आहे. तर या पराहून अपर असणाऱ्या अशा परापराचा हत म्हणजे घात करणारा होतो, म्हणजेच संसाराचा घात करणारा होतो हे सांगितलं इथं. मोक्षाहून अपर म्हणजे भिन्न, परापर म्हणजे संसार. अशा रीतीने या हेतूचा विनाशितः, या हेतूचा विनाश करणारा परापर ज्याद्वारे तो होतो. हत परापर म्हणजे नष्ट संसार, संसाराला नष्ट करणारा होतो. त्यांचा अर्थ वाचते मी एक मिनिट. पर म्हणजे पराकडे दृष्टी म्हणतो, इथं अर्थ मोक्ष घ्यायचा. हा ना, इथं अध्यात्म सांगतायत ना, म्हणूनच म्हटलं. पर म्हणजे परद्रव्य नाही आहे, पर म्हणजे श्रेष्ठ उत्कृष्ट असा अर्थ होतो. मग त्या पराहून अपर म्हणजे भिन्न. कोण आहे, निकृष्ट. कोण आहे निकृष्ट, तुमचा संसार. कोणाचा, आचार्यांचा नाही, माझा. तर माझा संसार, त्याचा नाश करणार कोण, मीच.
आचार्यांचा अर्थ वाचते इथे, 1 मिनट काय केलं. यहाँ परम आनंद ज्ञानादि गुणों का आधार होने से पर शब्द से मोक्ष कहा है. पर शब्द का वाच्य मोक्ष, उससे अपर अर्थात भिन्न वह संसार कहा है. इस प्रकार जिसने पर यानी मोक्ष से भिन्न अपर यानी संसार के कारणों का नाश कर दिया है. हाँ, संसाराच्या कारणांचा ज्यांनी विनाशित म्हणजे नाश केला आहे, तो हतपरापर यानी संसार का नाश करने वाला होता है. कोण? भव्य जीव. म्हणून सांगायला लागले की आपल्या भव्यतेचा निर्णय करा, आज करायचा आज. म्हणजे आत्ता ध्यान करा, त्यातून निर्णय करा, तर आत्ता अनुभव होणार आणि तुम्ही संसाराचा नाश करणारे ठरला. या समयापासून संसाराचा नाश सुरू होणार. म्हणून काल मी काय वाचलं रात्री, एक वाक्य, ज्या समयाला पापाचे परिणाम झाले त्या समयापासून पुण्याचा घात सुरू झाला. काय काय संपलं? 4 गोष्टी सांगितल्या. पुण्य, सुख, शक्ती आणि सुख नव्हतं. पहिलं सांगितलं समय, मग सांगितलं शांती, शक्ती आणि पुण्य. ह्या 4 गोष्टींचा ऱ्हास सुरू झाला बस एका पाप परिणामामध्ये. बरं का, पाप क्रिया म्हणत नाहीये मी. पाप परिणामाने शांती आणि पुण्य या 4 गोष्टींचा ऱ्हास घात सुरू झाला त्या समयापासून. जेव्हा होईल तेव्हा नव्हे, या समयापासून सगळं सुरू झालं. म्हणजे तुम्ही आज पाप करताय तरी पण तुम्हाला दिसतंय की धनाची आय आहे, सगळी अनुकूलता आहे, सगळं शरीर निरोगी आहे, सगळं दिसतंय, पण समजून घ्या घात सुरू झालाय. मग असं सांगता येतच की जेव्हा स्वभावाचं वेदन झालं, काय म्हटलं, तो जीव हतपरापरह, संसाराचा घात सुरू झाला त्या समयापासून. जसं पापाच्या एका परिणामाने पुण्याचा घात सुरू झाला, तसं एका शुद्ध परिणामाने संसाराचा घात सुरू झाला. म्हणजे या समयापासून तुमचा संसार नष्ट व्हायला सुरू झाला. म्हणून करायचे पुरुषार्थ कुठं? स्वभावामध्ये, बाहेर नाही. इति पंचास्तिकाय परिज्ञान फल प्रतिपादन रूपेण षष्ठ स्थले गाथाद्वयम गतम. अशा प्रकारे पंचास्तिकायाच्या परिज्ञानाचं फळ सांगण्याच्या रूपाने, हे पंचास्तिकाय समजून घेताय तुम्ही, जाणताय काय, त्याचं अध्ययन करताय, त्याचं फळ काय मिळणार आहे तुम्हाला, हे सांगण्याच्या पद्धतीने, सांगण्याच्यासाठी 6व्या स्थळामध्ये 2 गाथा गेल्या, सांगितल्या. एवं वाचा की एवं प्रथम महाअधिकार मध्ये गाथा अष्टकेन षड्भिः स्थलैः चूलिका संज्ञो संज्ञा अष्टमः अधिकारः ज्ञातव्यः. अशा रीतीने पहिल्या महाअधिकारामध्ये 8 गाथांच्या द्वारे, 6 स्थळांच्या द्वारे चूलिका नावाचा अष्टमंतर अधिकार जाणण्यायोग्य आहे. म्हणजे पहिला अधिकार 104 गाथांपर्यंत घेतला आणि तो तेवढ्या रूपाने तिथं काय काय आलं हे सांगायला लागले. कुठल्या कुठल्या गाथांमध्ये काय काय वर्णन केलं हे सांगायला लागले. एक भूमिका त्याची सगळी फक्त. अत्र पंचास्तिकाय प्राभृत ग्रंथे पूर्वोक्त क्रमेण सप्तगाथाभिः समय शब्द पीठिका. पहिल्यांदा जेव्हा पंचास्तिकाय सुरू केलं तर पहिल्या 7 गाथेत काय सांगितलं? समय शब्दाची पीठिका सांगितली. चतुर्दश गाथाभिः द्रव्य पीठिका, 14 गाथांपर्यंत द्रव्य पीठिका सांगितली. पंचगाथाभिः निश्चय व्यवहार काल मुख्यता, 5 गाथांच्या द्वारे निश्चय आणि व्यवहार काळाची मुख्यता सांगितली. त्रिपंचाशत गाथाभिः जीवास्तिकाय व्याख्यानम, 35 गाथांच्या द्वारे जीवास्तिकायाचं व्याख्यान केलं. सगळ्यात मोठा अधिकार तो, कारण तुम्हाला त्याचेच प्रयोजन आहे. दशगाथाभिः पुद्गलास्तिकाय व्याख्यानम, 10 गाथांच्या द्वारे पुद्गलास्तिकायाचं वर्णन केलं. म्हणजे आहे पुद्गलाचा संसार लय मोठा, पण तरी सुद्धा त्याला मुख्य करतोय आपण, म्हणून त्याचं दृष्टी सोडण्यासाठी 10 गाथा सांगितल्या आणि जीवाची दृष्टी घेण्यासाठी 35 गाथा सांगितल्या. सप्तगाथाभिः धर्म अधर्म अस्तिकाय द्वय विवरणम, 7 गाथांच्या द्वारे धर्मास्तिकाय अधर्मास्तिकाय या दोघांचं विवरण केलं. सप्तगाथाभिः आकाश अस्तिकाय व्याख्यानम, पुढं 7 गाथांच्या द्वारे आकाश अस्तिकायाचं वर्णन केलं. मग हे घेत असताना आम्ही
आकाश द्रव्याचं आपल्याला तर एवढंच ज्ञान आहे की अवगाहन हेतुत्व, त्याचा एवढा आकार आहे, ते अमूर्तिक आहे, बास 7 गाथा सांगितल्या त्याच्यासाठी आचार्यांनी. एवढं वर्णन करायसारखं आहे प्रत्येक द्रव्याचा स्वभाव समजून घेताना. अष्टगाथाभिः चूलिका, 8 गाथांच्या द्वारे चूलिका. मुख्यत्वम इति 11 उत्तरशतगाथाभिः 8 अंतराधिकाराः गताः. जयसेनाचार्यांच्या अपेक्षेने 111 गाथा आहेत, अमृतचंद्राचार्यांच्या अपेक्षेने 104 गाथा आहेत. म्हणून सांगता येतं की 8 गाथांच्या द्वारे चूलिका मुख्य रूपाने अशा प्रकाराने 11 उत्तरशत म्हणजे 111 गाथांच्या द्वारे 8 अंतराधिकार सांगितले गेले. इति श्री जयसेनाचार्य कृतायां तात्पर्यवृत्तौ पंचास्तिकाय षड्द्रव्य प्रतिपादनम नाम प्रथमः महाअधिकारः समाप्तः. अशा प्रकाराने श्री जयसेनाचार्य कृत तात्पर्यवृत्ती मध्ये पंचास्तिकाय षड्द्रव्याचं प्रतिपादन करणारा पहिला महाअधिकार समाप्त झाला. म्हणून तुम्ही आता स्वभावाला आप्त म्हणजे प्राप्त करा, तर तिथं तो अधिकार समजून आपल्याला फायदा झाला. हो, जाणणारा आहे, क्षमाधर्म स्वरूप आहे, ज्ञाता द्रष्टा जीवच आहे. ओम विसर्जन. नमो अरिहंता.